मित्रांनो, सप्रेम जय भीम। पंडित जवाहरलाल नेहरू मोठ्या आवेशाने म्हणाले होते की जर ही संहिता विधेयक म्हणून स्वीकृत केली गेली नाही तर आपले सरकार राजीनामा देईल। दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यासारख्या प्रतिगामी विचारांच्या काँग्रेस नेत्यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध करणे सुरू केले। इतकेच नाही तर भारताच्या नायटिंगेल सरोजिनी नायडू यांनी या आपल्या नेतृत्वात दिल्लीत या विरोधकाच्या विरोधात प्रतिकात्मक फार मोठा मोर्चा काढला आणि या हिंदू संहितेची टिंगल उडवली। अशा प्रतिकूल स्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 फेब्रुवारी 1951 रोजी हे विधेयक लोकसभेपुढे विचारार्थ मांडले। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी या विधेयकाच्या विरोधात आक्रमक पद्धतीने शाब्दिक हल्ला चढवला। ते म्हणाले की या विधेयकामुळे हिंदू संस्कृतीच्या भव्य रचनेचा विध्वंस होईल आणि ज्या गतिमान आणि उदार जीवन पद्धतीने या अनेक शतकात आश्चर्यकारक रीतीने योग्य ते फरक स्वीकृत केले तिचे विघटन होईल।